यानंतरचा पॉईंट आहे, आत्ताच आपण पाहिलं होतं पशुपालन अवस्था. यानंतरचा पॉईंट पाहतो आपण कृषी अवस्था. तर कृषीचा शोध हा मानवी जीवनातील एक क्रांतिकारक घटनेपैकी आहे. औद्योगिकरणाचा प्रारंभ आणि विकास सुमारे 200 वर्षापासून सुरू आहे. या उलट मानवी गरजांची तृप्ती करणारा प्रमुख व्यवसाय म्हणून कृषी व्यवसायाचा उदय सुमारे 6000 वर्षापूर्वी झाला. आणि एवढ्या प्रदीर्घ काळात मानवी जीवनावर कृषी अर्थव्यवस्थेचे प्रभुत्व होते. म्हणून कृषीचा शोध ही मानवी इतिहासातील एक क्रांतिकारक घटना आहे. पुरुष शिकारीसाठी बाहेर पडल्यानंतर फावल्या वेळात वनस्पतींची लागवड महिलांनीच प्रारंभ केली असावी आणि जंगलातील झाडे व वनस्पती यांच्या निरीक्षणातून शेती करण्याची कला मानवाला अवगत झाली असावी असे मात्र शास्त्रज्ञांना वाटते. शेतीचा सर्वात प्रथम शोध कोठे लागला याविषयी मात्र निश्चित सांगता येत नाही, पण मानवशास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. शेतीचा प्रारंभ सर्वप्रथम भारत आणि आशियातच झाला. काही शास्त्रज्ञांनी इजिप्तमध्ये शेतीचा प्रारंभ सर्वप्रथम झाला असावा असे वाटते. आज जो काही मानवशास्त्रीय पुरावा उपलब्ध आहे त्यानुसार कृषीचा प्रारंभ एकाच वेळी अनेक मानवी समाजातून झाला असावा असे मानण्यात येते. कृषी अवस्थेत प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शेतीतून निघणारे अन्नधान्याचे उत्पादन हे मानवी गरजा पूर्ण करण्याकडे एवढे पुरेसे नव्हते. म्हणून प्रारंभीच्या काळापासून शिकार व अन्नसंचय व्यवसाय करण्याच्या प्रवृत्तीचे जतन झाले असल्याचे आपणास आढळून येते. कृषी अवस्थेत निरनिराळी बियाणे, फलवृक्षे, शेतीविषयीची अवजारे यांचे ज्ञान मानवास क्रमाक्रमाने प्राप्त होत गेले आणि प्रारंभीच्या काळात पेरणीचे कामे टोकण नावाच्या काठीने केली जात आणि याला नांगर, फाळ, कुदळ इत्यादी कृषी अवजारांचा शोध लागला नव्हता. अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी मानवाने प्रयोग करून नांगर, फाळ यासारखी अवजारे तयार केली आणि अधिक कष्ट केल्यास अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन कितीतरी पटीने वाढू शकते याची जाणीव झाल्यानंतर मानवाने गरजेपेक्षा जास्त उत्पादन करणे सुरू केले. अर्थव्यवस्थेची कृषी ही अवस्था पहिल्या 2 अवस्थांपेक्षा निश्चितच प्रगतीची अवस्था आहे. या अवस्थेत श्रमविभाजनाच्या तत्वाचा पाया जरी पक्का झाला असेल तरी मात्र जैविक घटकांप्रमाणे कौशल्य या घटकावर आधारित श्रमविभाजनाचा उदय या अवस्थेत झाला. अतिरिक्त धान्य उत्पादनास प्रारंभ झाल्यानंतर उत्पादन साधनाची मालकी असणारा आणि उत्पादनाच्या साधनावर मालकी नसणारा मजूरवर्ग मात्र उदयास आला. यानंतर आपल्याला पाहायचं आहे अर्थव्यवस्था. आदिवासी अर्थव्यवस्थेची लक्षणं आणि वैशिष्ट्ये. अर्थव्यवस्था म्हणजे काय? आदिवासी अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाचा प्रारंभ अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जे जर्मन शास्त्रज्ञाने आदिवासी समाजात अर्थव्यवस्था नव्हती आणि हा समाज अर्थव्यवस्था पूर्ण काळातील आहे किंवा अर्थव्यवस्था विरहित आहे असे विधान केले. उद्योग व व्यापार क्षेत्रातील आर्थिक उलाढालींशी अर्थव्यवस्थेचा निकटचा संबंध आहे असा समज अनेक लोक बाळगतात. यामुळे उद्योगधंदे, दळणवळणाची आधुनिक साधने, बाजारपेठा, अधिकोष आदींना अर्थव्यवस्थेची प्रतीके वा चिन्हे समजले जाते. आदिवासींचे निवासस्थान असणाऱ्या दुर्गम भागातील वस्तूंमध्ये अर्थव्यवस्थेची चिन्हे मांडल्या जाणाऱ्या साधनांचा अभाव आहे. आदिवासी वस्तूंमध्ये व्यापारपेठा तर सोडा, जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने देखील नाहीत. म्हणून दुर्गम भागातील अनेक खेड्यांमधील लोकसमुदायाला जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी मात्र आठवडी बाजारावर विसंबून राहावे लागते आणि भारतातील आदिवासींच्या भागात आर्थिक उलाढालीचे प्रमाण अल्प असल्यामुळे आदिवासींची अर्थव्यवस्था ही मात्र सर्वसामान्यांना देखील चमत्कारिक वाटते. कारण प्रत्येक मानवाला जीवननिर्वाहाशी संबंधित अशा अनेक गरजा असतात. दैनंदिन जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची तृप्ती करण्यासाठी मनुष्य आर्थिक प्रयत्न आणि आर्थिक क्रिया करतो. जीवनावश्यक अशा अन्नपदार्थांचे संकलन करणे आणि त्याचे उत्पादन करणे, त्याचे वितरण करणे, त्याची देवाणघेवाण करणे या सर्व आर्थिक स्वरूपाच्या क्रिया असतात. म्हणून या आर्थिक क्रिया महत्त्वाच्या समजल्या जातात. व्यक्तीचं आर्थिक क्रिया करीत असते, परंतु अनेक व्यक्तीच्या आर्थिक क्रिया संघटित आणि नियमित करणे आवश्यक असते. आर्थिक क्रियांच्या बाबतीतील मानवाचे परस्पर संबंध आणि परिश्रम नियंत्रित आणि संघटित करण्याच्या पद्धतीला मात्र अर्थव्यवस्था असे म्हटलेले आहे. पिडिंग्टन यांनी अर्थव्यवस्थेची व्याख्या अशी केली: मानवाच्या भौतिक गरजांची पूर्ती करण्यासाठी उत्पादनाचे संघटन, वितरण, नियंत्रण आणि समुदायाची मालकी व अधिकार निश्चित करण्याच्या पद्धतीला अर्थव्यवस्था असे म्हटलेले आहे.
जंगलातील कंद, फळे, झाडापाला गोळा करून त्यावर आपली गुजराण करणाऱ्या आदिवासींचे मात्र आपल्याला उदाहरण जर घ्यायचं असेल, तर आर्थिक दृष्टीने प्राथमिक किंवा अविकसित अवस्थेत असणाऱ्या आदिवासी समाजात कंद, फळे इत्यादी अन्नपदार्थ गोळा करणे हीच आर्थिक क्रिया असते. या उदाहरणावरून समाज कितीही अप्रगत अवस्थेत किंवा प्राथमिक अवस्थेत असला तरीही या समाजाची अर्थव्यवस्था असतेच हे स्पष्ट होते. अशा प्रकारे आदिवासी समाज हा अथवा विकसित अवस्थेत असला तरीही समाजात अर्थव्यवस्था ही आहेच. आदिम समाज, प्राचीन समाज, आधुनिक समाज अशा सर्व प्रकारच्या समाजांचे अर्थव्यवस्था हे एक अभिन्न अंग आहे. तरीही प्रत्येक समाजातील अर्थव्यवस्थेचे स्वरूप भिन्न असते. कारण विभिन्न समाजातील लोकांच्या गरजा आणि या पूर्ण करण्याच्या पद्धती यांचे स्वरूप मात्र समान नसते. म्हणून समाजातील आर्थिक प्रश्न सोडविण्याच्या स्वरूपावर त्या समाजाच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप अवलंबून असते, असे आपणास मात्र म्हणता येईल. आणि अशा प्रकारे समाजानुरूप अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलत असते. जगाच्या विविध भागात विखुरलेल्या आदिवासी समाजांच्या अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे विचार केला तर आदिवासी अर्थव्यवस्थेच्या सर्वसामान्य वैशिष्ट्यांचे मात्र आपल्याला स्पष्टीकरण देखील करता येईल.